लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला आणि रजनी किचनमध्ये काम करत असताना तिथे अद्वैत येतो व तो पाणी पिता पिता विचार करतो, या अतिवागामुळे मी पूर्णपणे ट्रॅप झालेलो आहे. एकतर आबांमुळे हिच्याशी उघड उघड भांडताही येत नाही आणि आईला काही सांगताही येत नाही. काय करू मी? तेव्हाच रजनीला तो दिसतो व ती म्हणते, अद्वैत तुझं तोंड आलंय ना, माझ्या रूममध्ये ना ग्लिसरीन आहे, मी तुला आणून देते, ते लाव म्हणजे बरं होऊन जाईल. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही काकी, ही कला आहे ना, ती देईल मला काहीतरी गोड खायला. तेव्हा रजनी म्हणते, म्हणजे ग्लिसरीनपेक्षा बायकोच्या हातचं गोडनी लवकर बरं वाटतं, चालू द्या तुमचं, आणि ते हसत तिथून निघून जाते. ती गेल्यावर अद्वैत कलाला म्हणतो, तू मुद्दामून केलं नाही हे सगळं, ते तिखट मला शिरा लागला हे तुझ्यामुळेच ना? कला म्हणते, हो बरोबर, मी आधी तुझा त्या ठेचा वाढला होता आणि त्याच्यावर मी तुला उपमा वाढला आणि तू तुझं लक्ष असून पण तो खाल्ला, मग लागलं तुला तिखट. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बरोबर नाही करत, ही चिटिंग करतेस तू. तेव्हा कला म्हणते, हो तू पण माझ्यासोबत असंच वागत होता, आता मी पण असंच वागणार. तेव्हाच तिथे बाहेरून आबा येतात. कलाला ते दिसतात, ती बोलते पण अद्वैतला वाटते ती मुद्दामून करते, म्हणून तो म्हणतो, हे असे ना माझ्यासमोर नको चालू, तू म्हणशील ना आबा आणि मी लगेच घाबरेल. तेव्हाच आबा त्याला आवाज देतात आणि म्हणतात, तू अजून उपमाचा विषय विसरला नाहीस वय? अद्वैत विषय फिरूनच म्हणतो, आबा मी तिला म्हणत होतो, माझी चुकी याच्यात, तुझी नाही आहे, पण ती ऐकतच नाही आहे. आणि तो कलाकडे बघून हळू आवाजात म्हणतो, सोडणार नाही मी तुला, आणि तिथून चालला जातो. तो गेल्यावर कला आणि आबा एकमेकांना बघून खूप हसतात. इकडे बेडरूममध्ये रोहिणी, नैना आणि रोहन बसलेलेच असताना रोहिणी नैनाला समजवते, नैना तुला जर त्या कलाला मात द्यायची असेल ना, तर तुला सरोजवहिनीला तुझ्याकडून केलं पाहिजे. सरोजवहिनीला ती कला कधीही बरोबर वाटणार नाही आणि सरोजवहिनी तुझ्या साईडने असेल तर बरोबर तू त्या कलाला मात देशील. त्यावर नैना हसतमध्ये, कम ऑन मॉम हे दुश्मन वगैरे, कला माझी काही दुश्मन नाही आहे, ती माझी बहीण आहे आणि काही कारण नसताना मी असं का वागेल. तेव्हा रोहन मनातल्या मनात विचार करतो, काय ही मॉम का त्या नैनाच्या मागे लागली आहे. तेव्हा विषय सांभाळूनच रोहिणी म्हणते, अगं दुश्मन वगैरे नाही, मला माहिती आहे तुझ्या मनात तिच्याविषयी काही नाही आहे, पण तिच्या पण मनात नसेल हे कशावरून? आणि एवढी सगळी संपत्ती पाहून ती पण काहीतरी खटाटोप करतच असेल ना. आणि तू विचार कर, आज जो सरोजवहिनी आणि रजनीमध्ये फरक आहे तो फ्युचरमध्ये तुझ्यात आणि कलामध्ये नक्कीच दिसणार. मग तू बघ आता तुला काय करायचं आहे. तुला पटतंय ना मी काय बोलते? तेव्हा नाही ना फक्त मान हलवते. हे सगळं ऐकून रोहन मनातल्या मनात विचार करतो, ही मॉम ना हिला का सगळं सांगते, ही कधी आपल्यावर वार करेल ना उलटून, सांगता येत नाही. मला मॉमशी बोलावंच लागेल. तेवढं त्याचा फोन वाजतो व तिथून चालला जातो. इकडे बेडरूममध्ये कला बेडवर बसून तिची डिझाईन बनवत असते. तेव्हा तिथे अद्वैत येतो व तिला ऐकवतो, की आबांसमोर तू जे काही केले ना मी विसरणार नाही, लक्षात ठेवेल मी सगळं, तू हे सगळं चुकीचं करते. कला कानात बोट घालून ऐकत असते, पण तेवढ्या तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते, पण अद्वैतला म्हणते, माझ्या मागे भुणभुण नको लावा, माझ्या आईचा फोन आहे, मला शांततेत बोलू दे. व ती फोन कानाला लावते. सगळं संगीताने ऐकलेलं असतं. ती कलाला रागवते सुद्धा, की अशा बोलण्याने तू एखाद्या माणसाला जीव घेशील. तेव्हा कला चिडून म्हणते, याचं बोलणं ना, तू स्वतःच कोणाचा तरी जीव घेईल आणि माझ्या याच्याने, पण ते जाऊ दे, मला माहिती आहे तू तुझ्या जावई बापूंचीच साईड घेणार आहे. मला सांग तू का फोन केलास? कलाची आई म्हणते, अगं पित्र आहे ना आता, तर तू येशील ना काकाचं पित्र घालायला? तेव्हा कला म्हणते, आई हे विचारायसारखं आहे का? मी बाकीच्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणेल, पण याला तर यावंच लागेल ना. मला आता पण आठवतं आपण काकांना न्याय नाही मिळवून देऊ शकलो, पण मग हे सगळं तर आपण व्यवस्थित करू ना, मी नक्की येईल. आणि एवढं बोलून त्या दोघी फोन ठेवून देतात. फोन ठेवल्यावर अधिक म्हणतो, हां बोल आता, तू जे काही केलं आहे ना ते मी विसरणार नाही, याचा बदला मी नक्की घेईल. तेव्हा तो बोलत असतानाच कला म्हणते, थोडा वेळ तू जातो का, मला एकटं राहायचं आहे, मला बोलायची इच्छा नाही आहे. पण मग अधिक म्हणतो, हे बरं आहे, म्हणजे तू जेव्हा बोलायचं तेव्हा तुला बोलायचं आणि आम्हाला जेव्हा बोलायचं तेव्हा तुझा मूड नसतो. तू या घराचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायचा ट्राय करते का? ते पण माझ्या घरात, माझ्या बेडरूममध्ये निघते, मी होऊ देणार नाही, आधीच सांगतोय. म्हणून बोल आता माझ्याशी. तेव्हा कला चिडून म्हणते, बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? हां बोल आता. सगळे तुझ्यासारखे श्रीमंत लोक सारखेच असतात का रे? त्यांना फक्त पैशाचीच भाषा कळते, समोरच्याचा जीव काहीच नसतो आणि मग काही त्यांच्या भावना काहीच नसतात त्यांना. तेव्हा अद्वैत म्हणतो, कुठला विषय कुठे नेते तू? विषयाचा कसं फाटे फोडायचे हे कोणी तुझ्याकडून शिकायचं? तेव्हा कला पण चिडून बोलतच असते.
नंतर तिथून निघून जाते. ती गेल्यावर अधिक म्हणतो, झटके येतात की हिला, कधी काय बोलेल, कसं वागेल, कसं बोलेल काही सांगताच येत नाही. इकडे रोहिणी नैनाला भडकवतच असते आणि नैना म्हणते, हो मॉम-इन-लॉ, मला पण कोणाच्या हाजी करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा रोहिणी तिला भडकवून देते की कशी कला लोकांसमोर गोड गोड बोलते आणि तू अशी स्वाभिमानी आहेस ना, की तुला नाही आवडलं की तू लगेच बोलून देतेस. मला खूप आवडतं बरं हे, पण मग लोकांना ना स्वाभिमानी लोक बिलकुलच आवडत नाही. या कलासारखे लोक आवडतात. ती बोलतच असते की तिथेच कला येते आणि त्या दोघी एकदम शॉक होऊन बघत असतात. नाही ना म्हणते, सॉरी तुम्ही दोघी महत्त्वाचं बोलत होतात का, मी नंतर येते. पण रोहिणी म्हणते, अगं नाही, तिची तब्येत विचारण्यासाठी आली होती मी येते, तुम्ही गप्पा मारा हां. ती गेल्यावर कला नैनाला म्हणते, ताई आईने ना बोलवलं होतं, काकांचं श्राद्ध आहे. तेव्हा नैना चिडते व म्हणते, कला तुला माझी कंडिशन दिसत नाही का, मी इथे खूप कम्फर्टेबल आहे, मी तिकडे येणार नाही. कला तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं कार्य आहे घरात म्हणून आई बोलवते. पण मग नैना तिचं एकही ऐकून घेत नाही व म्हणते, तू जा आता, मला रेस्ट करायची. ते ऐकून कला तिथून चाली जाते. इकडे किचनमधली आणि घरातली सगळी कामं आवरून कलाला खूप उशीर होत असतो. तेव्हा ती अद्विकला म्हणते की मला सोडशील का आईच्या घरी, पण अद्विक साफ नकार देतो व म्हणतो कॅबने आणि त्याच्याने जा. कला त्याला म्हणते, अरे मी तुला रिक्वेस्ट करते. पण मग अद्विक म्हणतो, बळजबरी आहे का, नाही सोडणार, जा. आणि तो तिथून चालला जातो. तो गेल्यावर कला चिडून म्हणते, असा काय ह्या, आता बघ मी काय करते. इकडे खाली हॉलमध्ये रजनी नैनाला दूध देऊन तिथंच बसते. तेव्हा आबा रजनीला विचारतात, अगं आजकाल सोहम दिसत नाही. तेव्हा रजनी म्हणते, काय माहिती काय चालू आहे त्याचं आबा, हल्ली तर जेवायला पण टाईम नसतो त्याला. तेव्हा आबा म्हणतात, अरे हेच तर वय आहे त्याचं, जोपर्यंत अंगावर जबाबदारी पडत नाही तोपर्यंत करू दे मनासारखं. नंतर ते अद्विकला विचारतात, काय रे स्वामीनाथन एकदम खुश आहेत ना, आजकाल त्यांचं काही खबरच नाही. तेवढं तिथे कला येते. अद्विक उत्तर देतो, हो आबा, स्वामीनाथनला हवं तसं डिलिव्हर होतं आहे. तेव्हा कला अद्विकला म्हणते, चल तू मला माझ्या आईच्या घरी सोडतोय ना. अद्विक म्हणतो, हे कधी ठरलं, मी तर तुला असं काही म्हटलंच नाही. तेव्हा कला त्याला म्हणते, अरे तू काही दिवस झाले माझ्याशी खूप चांगलं वागतोयस ना, तर मला वाद झाला असेल कदाचित. तेव्हा अद्विक म्हणतो, अगं नाही नाही, मी सोडतो तुला, चल. आणि एवढं बोलून तो निघून जातो. कला पण आबांना बाय बोलून तिथून निघून जाते. बाहेर आल्यावर अद्विक कलाला जाब विचारतो, तू मुद्दामून केलं ना. तेव्हा कला म्हणते, अर्थात मी तुला एकदम व्यवस्थित विचारलं होतं की मला सोडशील का, तू उद्धटपणे उत्तर दिलं. तेव्हा अद्विक म्हणतो, ऑर्डर सोडण्यात तुमच्याकडे व्यवस्थित विचारणं म्हणतात का. तेव्हा कला म्हणते, हे बघ, मला ना तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आता तू मला सोडतोयस की बाबांना जाऊन विचारू की मी कशी जाऊ, कॅबने की ऑटोने. तेव्हा अद्विक म्हणते, तुझ्यासारखं ना कोणालाच भेटायला नको. तेव्हा कला म्हणते, माझ्या मनातलं बोललास. आणि दोघं तिथून निघून जातात. इकडे खरेंच्या घरी सोहम काजलला मदत करत असतो ओझं उचलायला. तेव्हा संगीता तिला खूप ओरडते व सोहमला विचारते, पैसे बिशे नाही खर्च केले ना तुम्ही. तेव्हा सोहम त्यांना रिलॅक्स म्हणतो आणि म्हणतो, मित्रच मित्राच्या कामी येतो. आज मी माझ्या मित्राच्या कामी आलो, उद्या माझा मित्र माझ्या कामी येईल. नंतर तो काजलला म्हणतो, करशील ना मदत. तेव्हा काजलमध्ये, हां मग काय मित्रा. हे सगळं ऐकून संगीता काजलला थोडी दटावत असते व म्हणते, तू ना कलाला फोन कर, 10 वाजता येणार होती, अजून आली नाही, मी तुमच्यासाठी पाणी आणते. व ती निघून जाते आणि काजल कलाला फोन लावण्यासाठी बसते. गाडीमध्येच कलाचा फोन वाजल्यावर ती उचलते. तेव्हा काजल तिला म्हणते, अगं ताई तू आली नाहीस. तेव्हा कला तिला सांगते, अगं अद्विक मला सोडतोय, आम्ही येतच असतो थोड्या वेळात. तेव्हा नंतर काजल इकडे सगळ्यांना सांगते की अद्विक येतोय कलाला सोडवायला. व ती सोहमला म्हणते, तुझा डेंजर दादा येतोय. ते ऐकून संगीता तिला खूप झापते व म्हणते, डेंजर दादा काय, तुझा दाजी येतो, दाजी म्हण. पण मग सोहम त्यांना एकदम शांत करून म्हणतो, मला जर इथे पाहिलं ना त्यांनी तो खूप चिडेल, मी जातो आता, निघतो. तेव्हा संगीता त्याला म्हणते, अरे ते आजकाल खूप चांगले वागत आहे. पण मग सोहम म्हणतो, अरे ते माझ्यासाठी नाही, कलावहिनींसाठी, मी जातो. व एवढे बोलून तिथून निघून जातो. संगीता काजलला दटावत असे, दाजी म्हण दाजी. कारमधून उतरल्यावर कला अद्विकला म्हणते, तू मध्ये येणार नाही आहेस का. तेव्हा अद्विक म्हणतो, मला या फालतूच्या गंजडीमध्ये कन्सिडर नको करत जावं, मला खूप कामं असतात, तुझ्या काकांचं श्राद्ध आहे ना, तर तू जा. तेव्हा कला म्हणते, नाही तुला विचारलं, वापस नंतर म्हणशील मला विचारलं नाही ते. आणि देव जेव्हा दया माया काळजी वाटत होतास तेव्हा तू कुठं होतास रे. नंतर ती स्वतःच उत्तर देते, अरे भांडण करत असशील. अद्विक म्हणतो, बस झालं आता, मी एकदा सुटलो तुझ्याशी चांगलं वागण्यापासून. हे सगळं संगीता बाहेरूनच ऐकत असते. तिला कलाचंच बोललेलं ऐकू येतं. तेव्हा अद्विक म्हणतो, मी जाऊ आता. कला म्हणते, हा जा, निघ. आणि नंतर संगीता घरात जाते. इकडे मध्ये हॉलमध्ये आल्यावर
खरे फॅमिली सगळे काकांच्या आठवणीमध्ये रममाण होतात. तेव्हा कला म्हणते, "आई, तो काळा दिवस ना मला जसे तसा आठवतो. कसं काकांना कारखाली चिरडून टाकलं होतं त्यांनी आणि केस आपल्या पैशांच्या आधारावर दबवून टाकली होती. काकांना न्याय नाही मिळू शकला आणि ही श्रीमंत माणसं सगळे अशीच असतात. म्हणून त्या दिवसापासून मला श्रीमंत माणसांचा खूप राग येतो. कसं त्यांच्या अंगात काहीच नसतं दया, माया, प्रेम. त्यांनी काकांसारख्या जीवाची पण पैशानेच किंमत लावली. म्हणून मी ठरवले कधी ना कधी तर भेट होईल आणि तेव्हा मी त्यांना सोडणार नाही." एवढं बोलून ती शांत होऊन जाते. तर आजच्या भागात एवढेच. तर तुम्हाला काय वाटते कोणाच्या गाडीखालून झाला असेल कलाच्या काकांचा ॲक्सिडेंट हे कमेंट करून मला नक्की कळवा. आजच्या भागातली कला आणि अद्विकची तू-तू आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.